8 मार्च हा महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। या महिला दिनाच्या मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो। महिला दिन हा साजरा केला जातो यासाठी की आपल्या समाजाला आठवण करून दिली जाते की या पृथ्वी तलावर जन्मलेले स्त्री आणि पुरुष हे समान हक्कासाठी लढतात। त्यांना ते समान हक्क देणं ही समाजाची गरज आहे। पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये मोठमोठे संत सुधारक होऊन गेले। त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मोठमोठे आंदोलनं केली आणि स्त्री ही देखील पुरुषाच्या बरोबरीनं असणं गरजेचं आहे असं समाजाला शिकवलं। समाजामध्ये मोठं परिवर्तन झालं। अनेक स्त्रिया शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रामध्ये पुढं आल्या। त्यांनी आपलं कौशल्य, आपली ताकद समाजामध्ये दाखवली आणि त्यांनी समाजाला वेगळ्या पद्धतीनं चांगलं मार्गदर्शन देखील केलं। आज आपण म्हणतो की सर्व महिला या स्वतंत्र आहेत, परंतु आज देखील समाजामध्ये अजून काही महिलांना अनेक समाजातून, कुटुंबातून स्वातंत्र्य दिलं जात नाही। आज स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात केली जाते। सरकारनं कायदेशीर जरी बंदी घातली असेल तरी देखील कायद्याला बाजूला ठेवून अतिशय गुपित गोष्टी ठेवून स्त्री भ्रूण हत्या केली जाते। म्हणजेच समाजाला महिला नको आहेत असं वाटतं। पण हा जर समतोल बिघडला तर या पृथ्वीतलावर मनुष्य प्राणी अस्तित्वातच राहणार नाही। महिलांना त्यांचे हक्क देणं ही आपली समाजाची गरज आहे। निसर्गानं त्यांना हक्क दिलेला आहे, पण आपल्या समाजानं त्यांना हक्क देणं गरजेचं आहे। आज आपण बघतो की महिला ह्या असुरक्षित आहेत। अनेक ठिकाणी आपण महिलांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार याबाबत बातम्या ऐकतो। आपण दररोज ज्यावेळी वर्तमानपत्र उघडतो त्यावेळी वर्तमानपत्रामधल्या जर तुम्ही बातम्या बघितला तर असंख्य बातम्या या महिलांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या दिसून येतात। माझं सर्वांना विनंती आहे की आपण ज्यावेळी महिलांच्यावर अशा प्रकारे अन्याय, अत्याचार होत असतो त्यावेळी त्यांना संरक्षण देणं, त्यांना त्यांचं सबलीकरण करणं हे आपलं आज काळाची गरज आहे। आणि जर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीनं महिला सबलीकरणाचं व्रत घेतलं आणि महिलांना आपण जर सुरक्षा दिली, महिलांच्या बद्दल आदरानं आपण बोललो, आदर दिला, आदर निर्माण करण्यासारखं वातावरण तयार केलं तरच खऱ्या अर्थानं महिला दिनाच्या शुभेच्छा त्यांना दिल्यासारख्या होतील आणि भविष्यामध्ये महिला दिन साजरा करण्याची गरजच भासणार नाही आहे असं मला वाटतं।